Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीज डायरीमध्ये. तर आज आहे गुढीपाडवा. तर गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं, सुख समाधानाचं, ऐश्वर्याचं आणि भरभराटीचं जावो हीच सदिच्छा. तर त्यानंतर मी घरातल्या काही गोष्टी आवरून घेतल्या. गुढी माझी सकाळीच उभारून झाली होती. 9 वाजायच्या आत माझी गुढी वगैरे उभारून झाली होती, पूजा करून झाली होती आणि घरातली थोडीफार कामं केली आणि त्यानंतर मी नैवेद्य बनवायला घेतला. तर आज यांनी सुट्टी घेतली होती आणि घरात थोडंसं काम चालू झालं होतं. म्हणजे जे शू-रॅक आहे किंवा कबड, बेसिनच्या खाली जे कबड बनवायचं त्याचं काम चालू होतं. तर तेच सगळे लोक आले होते आणि त्यामुळं थोडासा गोंधळ झाला घरात. कारण सणवाराच्या दिवशी जास्तीचं काम आलं, कारण त्यांनी कटिंग वगैरे सगळं घरात केलं, तर अख्ख्या घरात पुन्हा कचरा झाला होता. तर ते काम जास्तीचं झालं. आणि इथे मी नैवेद्यासाठी उकडलेला बटाटा आहे त्याची रस्सा भाजी बनवते आणि आम्रखंड आणलं होतं मी कालच. तर ते आणि पुरी, बस एवढंच करणार होते साधंसुधं. कारण होतं काय, उन्हाळ्यात जास्ती तेलकट खाल्लं तर त्रास होतो आणि एवढं तेलकट खाल्ल्या देखील जात नाही. आणि खूप सारं जेवण जर बनवलं तर आम्हाला ते संपत नाही, कारण तिघांच्या हिशोबाने आणि नवन्या तर त्यात अगदीच छोटी. तर ते खूप होतं की वरण, भात, भाजी, भजी, कुरडई, पापड हे सगळ्या गोष्टी केल्या तर त्या खूप जास्ती होतात. आणि किती जरी कमी करायचा प्रयत्न केला तर ते अगदी थोड्याशा अशा होतच नाही. आणि एवढे सगळे पदार्थ एकदम जर केले तर ते खूप जास्ती होतं. आणि तसंही म्हटलं, गरमी आणि ऊन इतकं प्रचंड आहे की तेलकट जास्ती खाल्लं तर नुसतं पाणीच पित राहतं माणूस. तर मी चपातीच करणार होते, पण हे बोलले की ठीक आहे पुऱ्याच कर. मग कशाला चपाती करते, त्यांना पुरी खायची इच्छा झाली होती. तर म्हटलं ठीक आहे चालेल. म्हणून मग हे साधाच बेत केला, जास्ती काही केलं नाही. म्हणजे गुढीला मला मेन म्हणजे आम्रखंड आणि पुरी याचाच नैवेद्य दाखवायचा होता, पण बटाट्याची भाजी देखील मी केली. मी कांदा वगैरे कट केला आणि त्यानंतर पुऱ्या तळायला घेतल्या. आधी मी 2-3च पुऱ्या केल्या होत्या, म्हणजे 4च पुऱ्या केल्या होत्या नैवेद्यापुरत्या. एक गुढीसाठी, देवासाठी आणि तुळशीसाठी. पण हे बोलले की मग पुऱ्याच करणं, बाकीचं काही नाही केलं तर. म्हणून मग मी सरसकट सगळ्यांना पुऱ्याच केल्या, आमच्या तिघांना पण. तर पुऱ्या पण अगदी छान अशा टम्म फुगल्या होत्या. म्हणजे कळलंच नाही की एवढं सगळं छान असं झालं ना. हे तरी म्हणत होते की भजी वगैरे कर. मी म्हटलं अहो एवढं खाणार पण नाही आणि संध्याकाळी परत खाणं होणार पण नाही, डबल नको वाटतं तेच खायला. म्हणून मग मी शक्यतो टाळलं त्या बाकीच्या गोष्टी करायच्या. पण माझी पुरी अगदी छान टम्म अशी फुगली होती. यात बारीक रवा जर घातला ना आपण पुरीचं पीठ मळताना, तर आपल्या ज्या पुऱ्या आहेत ते जास्ती असं तेल ओढत नाही. अगदी 1 ते 2 चमचे पुरीचं पीठ मळताना त्याच्यात बारीक रवा घालायचा. तर छान अशी टम्म फुगली होती पुरी. तर मी पुऱ्या लाटून घेतल्या आधी आणि त्यानंतर एकसोबत तळायला टाकल्या. माझी कढई छोटी असल्याने त्याच्यात एका वेळेस एकच पुरी तळल्या जाते. तर अशाच पद्धतीने मी ज्या पुऱ्या आहेत त्या तळून घेतल्या. माझ्या सगळ्या, म्हणजे एकही पुरी अशी झाली नाही की फुगली नव्हती ते. तर अशाच पद्धतीने मी बाकीच्या ज्या पुऱ्या आहेत त्या देखील तळून घेते आणि त्यानंतर आपण देवाला नैवेद्य दाखवून घेऊयात. तर स्वयंपाक वगैरे माझा झाला होता, पण ती लोकं कामं करत होती म्हणून मी नवन्याचे वगैरे फोटोज काढून घेतले काही गुढीसोबत, कारण सकाळी तिचे फोटो काढले नव्हते. तर घरात हे सगळं काम चालू होतं. तर नवन्याला म्हटलं की चल मग आपण तोपर्यंत बाहेर तुझे फोटो काढून घेऊयात. आणि मग ते सगळे गेल्यानंतर घर एकदा व्यवस्थित झाडून घेतलं आणि मग नैवेद्याची ताटं भरायला घेतलेत. तर मी 3 ताटं भरले होते. जे आपण देव्हाऱ्यात जे नैवेद्य ठेवणार आहे तर तिथे डबल पुऱ्या ठेवल्या होत्या, कारण 3 ठेवू नये असं म्हणतात. पण आता माझ्याकडे 3च आहेत तर त्यामुळे मी तेवढंच केलं होतं. एक गुढीसाठी, देव्हाऱ्यात आणि तुळशीसाठी असे 3 ठिकाणी मी नैवेद्य भरले आणि नंतर 5-10 मिनिटांनी 30 ताटं आम्ही तिघांनाही घेतली आणि त्यातच आम्ही जेवलो होतो. की कारण गाई शोधा तिला द्यात असं करण्यापेक्षा, किंवा कधी हे फेकण्यातही जातं. त्यापेक्षा मी बऱ्याचशा वेळेस असंच करते, देवाला दाखवलेला जो नैवेद्य असतो तो नंतर प्रसाद म्हणून खायला घेते ते ताटच. तर इथे मी ताट लावून घेतले, पुरी ठेवली, भाजी ठेवली आणि श्रीखंड ठेवलं
नंतर मलाही असं वाटत होतं थोड्याशा पापड्या वगैरे तळायला हव्या होत्या. आणि नैवेद्याची ताटं भरून झाल्यावर मी नैवेद्य ठेवून घेतले आणि त्यानंतर आम्ही देखील जेवायला बसणार होतो. देवांना नैवेद्य दाखवून झाल्यावर थोड्या वेळाने तिथे सगळ्यांना नैवेद्य वगैरे दाखवून झाले. त्यानंतर आम्हीही मस्त असं जेवण केलं आणि त्यानंतर घरातलं आवरून वगैरे घेतलं थोडंफार आणि साधारण 2-2:30च्या सुमारास आम्ही बाहेर पडलो होतो. बाहेर एवढं प्रचंड ऊन होतं, फोर व्हीलरमध्ये असल्याने एवढं जाणवलं नाही. तर आम्ही चाललो होतो. मला घरासाठी ग्रोसरी आणि काही सामान घ्यायचं होतं. त्यासाठी डीमार्टमध्ये, कारण खूप दिवसाचं जायचं होतं पण वेळच मिळत नव्हता आणि बऱ्याचशा गोष्टी संपत आल्या होत्या. डीमार्टमध्ये जायचं म्हणून मी शक्यतो आणायचं टाळत होते. नाहीतर होतं काय, एक एक गोष्ट आपण आणत राहतो आणि मग ते जायचं तसंच राहतं. त्यामुळे मग डीमार्टमध्ये गेलो आणि मनसोक्त मी जवळपास 4 वाजेपर्यंत शॉपिंग केली. भरपूर गोष्टी घेतल्या आणि त्यानंतर तिथे जी सॉफ्टी मिळते ती एवढी टेस्टी नसते, पण मी खाते दरवेळेस. तर माझ्यासाठी नवन्यासाठी घेतली होती. यांना फारशी आवडत नाही तर त्यांनी घेतली नाही. तर नवन्याला मी म्हणत होते तुझी दे मला, तर ती मला म्हणायची तुझी खा ना तू. तर हे एवढी भरपूर अशी शॉपिंग केली होती. त्यानंतर पॉपकॉर्न घ्यायचे होते पण चीजवाले पॉपकॉर्न मला भेटले नाहीत. मग आम्ही तिथून घरी यायला निघालो तर गाडीत आमची मस्ती चालू होती. मी माझी जी सॉफ्टी ती खाऊन घेतली आणि आम्ही नवन्याला त्रास देत होतो तुझी दे तुझी दे म्हणून, पण तिने काय आम्हाला दिली नाही आणि 4:15 वाजेपर्यंत आम्ही डीमार्टवरून घरी आलो. हा नवन्याचा बोलू. आता वाजले 10 आणि आम्ही गेलो होतो बाहेर. डीमार्टवरून आलो त्यानंतर थोडंसं झोपलो वगैरे. 4 वाजले होते आम्हाला डीमार्टवरून येतानाच. त्यानंतर थोडंफार जे काम होतं आपलं गुढी जी आपण काढतो त्याचं, नंतर घरातलं आवरावरी आणि थोडंसं बाहेर गेलो होतो पण 1-2 गोष्टी बघायला पण त्या झाल्या नाहीत, त्यामुळे काय वेळच भेटला नाही. आणि हे जे आहे इथं डीमार्टचं सामान ठेवलंय. हे इथे आणि इथे. तर काय काय आणलंय हे मी उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेल, कारण आता फार उशीर झाला आणि व्लॉग वगैरे कंटिन्यू करण्याची इच्छा नाहीये. तर आजचा हा जो व्लॉग आहे तो मी इथेच थांबवते. आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत आनंदी राहत, खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या. तुला बाय करायचंय? बाय.